ऐतिहासिक कल्याण शहर सध्या गुन्हेगारीचं शहर बनतंय। कल्याणमध्ये सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीला ऊत आला असून सर्वत्र चोरी, दरोडे, सोनसाखळी चोरी यांचं प्रमाण वाढलंय। कल्याणकरांनी आता परिमंडळ 3च्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पुन्हा एकदा कर्तव्यदक्ष धडाकेबाज जगदीश लोहळकर दबंग यांची नियुक्ती व्हावी याकरता जंग पछाडलाय। कल्याणपूर्वे 2010 ते 2013 या कालावधीत कार्यरत असलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश लोहळकर यांनी आपल्या दबंग पद्धतीने पोलीस खाक्या दाखवत गुन्हेगार चांगलेच वठणीवर आणले होते। त्यांनी केलेल्या धाडसी कारवायांमुळे सामान्य नागरिक आणि महिला वर्ग सुखी झाला होता। परंतु त्यांची जुलै 2013ला पदोन्नतीसह बदली झाल्यावर कल्याणमधील गुंडांनी उच्छाद मांडलाय। सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरी हे प्रकार तर रोजचेच झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। कधी न होणारे खून, बलात्कार यांचं प्रमाणही कमालीचं वाढलं असून गुंडांना पोलिसी खाक्याच राहिला नसल्याचं दिसतंय। सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदवाक्याला तडा जातोय। त्यामुळे कल्याण परिमंडळ 3च्या कल्याण विभागात सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती व्हावी अशी मागणी आता कल्याण शहरात जोर धरत असून त्यांची पुन्हा एकदा कल्याणला नियुक्ती व्हावी याकरता सोमवारी कल्याण पूर्वेतील गणपती मंदिराजवळ स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली। कल्याण पूर्वेत चोऱ्या, दरोड्या, चेन स्नॅचिंग या प्रमाणात अक्षरशः वाढ झालेली आहे आणि खाकीवरतीचा खाक्या चोरांसाठी राहिलाच नाहीये। अक्षरशः चेन स्नॅचर चेन खेचून महिलांना चेन उडून दाखवतात आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहिले, खाकीवर प्रश्नचिन्ह उभं राहिले। सदरक्षणाय खलनिग्रहणाय या व्याख्येचा अर्थच चोरांनी बदलून टाकलाय। त्यामुळे कल्याण विभागासाठी एक सक्षम असा अधिकारी व्हावा, सक्षम असा एसीपी व्हावा अशी कल्याणच्या जनतेची मागणी आहे आणि त्यासाठी आज इथे स्वाक्षरता मोहीम घेण्यात आलेली आहे। कल्याणला पूर्वीचे कोळसेवाडी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते जगदीश लोहळकर साहेब, त्यांनी पुन्हा यावं अशी या सगळ्या कल्याणकरांची मागणी आहे आणि त्यांनी जी दबंगगिरी करून जो चोरांना वठणीस आणलं होतं, कल्याणला एकदम सरळ सुधार केलं होतं, तसं पुन्हा एकदा आमचं कल्याण सुखरूप सरळ, कारण का हे ऐतिहासिक कल्याण आहे, या ऐतिहासिक कल्याणचा वारसा जपावा आणि कल्याणमधील जे दरोडे आहेत, चोऱ्या आहेत, चेन स्नॅचिंग आहेत त्या प्रमाणाच्या बाहेर घट व्हावी याकरता सर्व कल्याणकरांनी एकत्र येऊन लोहळकर साहेब तुम्ही पुन्हा परत या यांच्याकरता एक स्वाक्षरी मोहीम राबवली। आपण त्यांच्याकडनंच विचारूया नक्की काय आहे। जगदीश लोहळकर साहेबांना तुम्ही बोलवले आहे। आपण आता जे म्हटलात की सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे, हा जी पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे त्यानुसार पोलिसांनी कार्यरत राहायला पाहिजे। यापूर्वी जेव्हा दबंग साहेब या ठिकाणी कार्यरत होते त्यावेळीची परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती पाहता नक्कीच खूप वेगळी परिस्थिती आहे। मंगळसूत्र चोऱ्या होत आहेत, नाक्यावरती महिलांची छेड काढली जाते आणि गुंडगिरी हे जे कल्याण पूर्व शहरामध्ये जे प्रमाण वाढलंय त्या बाबतीमध्ये तरुण म्हणून आम्ही बासरीवाला ढोल पथक असेल, ऐतिहासिक कल्याण प्रतिष्ठान असेल, त्याचबरोबरने इकडचे स्थानिक रिक्षा स्टँडचे तरुण जे काही तरुण आहेत ते सर्व तरुण मंडळींनी एकत्र येऊन विचार केला की इतर राजकीय मंडळी जरी पुढे येत नसली तरी सुद्धा आपण तरुण म्हणून हा कल्याणचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी असे कर्तव्यदक्ष अधिकारी पुन्हा एकदा कल्याण शहरामध्ये यावेत आणि त्यांची आपल्याला गरज आहे। या उद्देशाने स्वाक्षरी मोहीम आम्ही या ठिकाणी सर्व तरुणांनी राबवलेली आहे। साधारणतः आतापर्यंत किती स्वाक्षऱ्या झाल्या आहेत आणि ते तुम्ही कोणाला सबमिट करणार आहेत आणि तुमची मागणी तुम्ही कोणाकडे मागणार आहे? साधारणतः आता 500 पर्यंत आमच्या इथे या ठिकाणी सह्या झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने जर आम्ही या ठिकाणी सह्या घेऊन कमीत कमी एक 10,000 सह्यांचं निवेदन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे संवेदनशील मानाचे आणि तरुण एक मुख्यमंत्री आपल्याला लाभलेले आहेत, त्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला हे निवेदन द्यायचं आहे आणि या निवेदनातून आम्हाला त्यांना हे सांगायचं आहे की सर आपण या कल्याण ऐतिहासिक कल्याण नगरीचा विचार करावा। आज कल्याणची जनता जी चाकरमानी जनता आहे, कष्टकरी जनता आहे, आमच्या महिलासुद्धा कामानिमित्त बाहेर जात असतात आणि आमचे मुलं हे घरामध्ये एकटे असतात। अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर सुरक्षितता वाटत नसेल तर या गोष्टी गरज नाही की या सगळ्या गोष्टी या राजकीय पक्षांनीच व्यासपीठावर आणाव्यात। तरुण मंडळी सुद्धा याच्यामध्ये एकत्रित येऊन आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात। हा छोटासा उपक्रम आमचा आहे, परंतु माझं आपल्या माध्यमातून मी आपलं अभिनंदन करतो की आपण सुद्धा आमच्या छोट्याशा उपक्रमाला या ठिकाणी प्रसिद्धी देतात। तो आपल्या माध्यमातून मी ह्या वाहिनीवरती जो कोणी आपला वाईट बघता यांना सांगू इच्छितो की ही सुरुवात आहे आमच्या तरुणांची आणि लोहळकर साहेब यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आणण्यासाठी ही स्वाक्षरी मोहीम ही एक सुरुवात आहे। अशाच पद्धतीचे अनेक प्रकारचे टप्प्याटप्प्याने आंदोलनं ही आमच्या सर्व तरुण मंडळीच्या वतीने कल्याणपूर शहरामध्ये घेतली जातील। आपल्यासोबत असेच काही तरुण आहेत ज्यांना वाटतं की लोहळकर साहेब पुन्हा एकदा कल्याण परिमंडळ 3ला एसीपी यापदी कार्यरत व्हावे। सध्या लोहळकर साहेब पुण्यामध्ये आहेत।